100% रिझल्ट आहे टेम्परेचरच्या हिशोबाने. आता टेम्परेचर खूप जास्त आहे. खूप टेम्परेचर आहे आणि टेम्परेचर मध्ये केमिकल वरचा प्लॉट एवढा जमणार नाही, वाकडा झाला असता पानं बिनं. मध्ये आतापर्यंत केमिकल वाचत कमीत कमी 30-40 हजार रुपये लागले असते मला. बरोबर. आता ते सगळं फक्त खतांचा खर्च म्हणलं तरी 7 ते 8 हजार रुपयामध्ये सगळं झालं. कृषी महाजनचा. हो, कृषी महाजनचा. आणि तुम्ही फक्त एकच ग्रेड सोडली. एकच ग्रेड सोडलेली आणि त्याच्यावर एवढे. मग ते खर्च खूप कमी झालाय. खूप कमी झालाय. खर्च कमी झाला, रिझल्ट खूप चांगला आहे, है ना. सांगेन की कृषी महाजनचं तुम्ही खत औषधं वापरा, तुम्हाला रिझल्ट चांगले येतील आणि तुमचं पीक जास्त दिवस टिकल आणि तुमचे कमी खर्च येईल. कमी खर्च एवढं टेम्परेचर मध्ये. टेम्परेचर मध्ये सगळ्यात जास्त वापरलंच पाहिजे. बरोबर. बाकी तुम्ही ज्यांना प्लॉट टेम्परेचर मध्ये टमाट्याचे वगैरे टिकवायचे असेल त्यांनी जर ऑर्गॅनिक वापरलं सगळ्यात जास्त बेस्ट राहील. बरोबर. कांद्याला पण एकच नंबर रिझल्ट आहे ना. पात्यांची साईज वगैरे आणि कलर वगैरे पण चांगला राहते. हो. नाव, मोबाईल नंबर आणि गाव सांगा. माझं नाव अमोल सुभाष कानवडे, राहणार लिंगदेव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 9763903040. बरं. तुम्ही आता हा प्लॉट केलाय चवळीचा, नाही का? हो. खतं कशी काय वापरलीत? खतं आपलं ॲग्रोधन आणि त्याच्यामध्ये 1840. म्हणजे 1840 वापरले. बरोबर. आणि त्यानंतर लिबोस्टर, फास्टग्रो आणि सॉइल केअर खालून सोडलं. हो, है ना. लिबोस्टर, फास्टग्रो फवारणी घेतली. बरोबर. आणि त्यानंतर मग ह्या पद्धतीत प्लॉट आहे आता सध्याच्या. किती टेम्परेचरच्या 15 गुंठे. 15 गुंठे ना. हो. बर. आणि लागण कधी झाली? लागण 26 जानेवारीच्या आसपासची. बरोबर. 26 जानेवारीच्या आसपास. कशी काय वाढ बीड चांगली आहे, फुटे बिटे पण चांगली आहे आणि ग्रीनरी सगळ्यात महत्वाचं जास्त आहे. म्हणजे आता एवढं टेम्परेचर आहे, टेम्परेचर खूप आहे. एवढे टेम्परेचर मध्ये फुटे बिटे एवढे निघालेली, ग्रीनरी खूप चांगली आहे ना. व्हायरस वगैरे कमी आहे. म्हणजे काय दिसतच नाही बघा. आता हे तुम्ही भुईमुग पण लावलेले त्याचे आंतरपीक म्हणून. ते बघा ना, त्याची पानं केवढी झालीत. नाही का? ग्रीनरी एकदम काळोखी आहे ना. पिवळा भुईमुग पाणी तरी 15 दिवसाच्या अंतराने सोडतोय तरी एवढी ग्रीनरी. 15 दिवसाच्या अंतराने नाही का? माती पण बघा ना, माती पूर्ण कोरडी, खाली कोरडी माती, नाही का? जमीन वेगळी आहे ना. आहे म्हणजे तुम्हाला रिझल्ट कसा? रिझल्ट 100% रिझल्ट आहे टेम्परेचरच्या हिशोबाने. आता टेम्परेचर खूप जास्त आहे. खूप टेम्परेचर आहे आणि टेम्परेचर मध्ये केमिकल वरचा प्लॉट एवढा जमणार नाही, वाकडा झाला असता पानं बिनं. मग आता तुम्ही किती वापरले रासायनिक? आतापर्यंत फक्त एकच ड्रिंचिंग केलेली आहे याची 1448ची. त्यानंतर काहीच केलेलं नाही अजून. बाकी तुम्ही सॉइल केअर वापरलं. आणि सुरुवातीला बेसल मध्ये फक्त 1840 आणि आपली कृषी महाजनची कृषी महाजनची. बरोबर. आणि फवारणी तुम्ही घेतली? फवारणी किती झालीत? फवारणी आता 3 ते 4 फवारण्या झाल्या. 3 ते 4 फवारण्या 2 महिन्यामध्ये. 2 महिन्यामध्ये. बाकी इथे दुसरा प्लॉट आहे? दुसरा प्लॉट आता आहे त्यांचं केमिकल वरती. सगळं केमिकल वर. ते कसं काय? तो एवढा खास नाही वाटत. हे जरा तुमची ग्रीनरी वगैरे जास्त असते. फुटवे पण आम्हाला मग 5-5-6 तुळे लावायची वेळ आली. बरोबर. जास्त असल्यामुळे. मग त्याला फुटव्यांची संख्या पण तुम्ही टायमिंग वर तुमची बांधली नाही? हो, टायमिंग वरती बाकीच्या कामामुळे. बरोबर. मागं पुढे झाल्यामुळं फुटवे जास्त झाली आणि आणि आता तुम्ही ही खतं आपली कृषी महाजनची वापरलीत आणि रासायनिक. खर्चामध्ये कसं काय? खर्चामध्ये आतापर्यंत केमिकल वाचत कमीत कमी 30-40 हजार रुपये लागले असते मला. बरोबर.
आता ते सगळं फक्त खतांचा खर्च म्हणलं तरी 7,000 ते 8,000 रुपयामध्ये सगळं झालं. कृषी महाजनचा. हो, कृषी महाजनचा. आणि तुम्ही फक्त एकच ग्रेड सोडली. एकच ग्रेड सोडलेली आणि त्याच्यावर एवढं आहे. हा, मग ते खर्च खूप कमी झालाय. खूप है ना? कमी झालंय. खर्च कमी झाला, रिझल्ट खूप चांगला आहे. हो. है ना? बाकी शेतकरी काय विचारते बोलतात? बाकी शेतकरी अजून एवढं त्यांच्या निदर्शनात नाही आलं, पण जे त्यांनी बघितलं ते म्हणतात चांगलं आहे, रिझल्ट चांगला हो. आहे, नाही का? बरोबर. आता ऑर्गॅनिक वर तुमचा ऑर्गॅनिक होती. है ना, ऑर्गॅनिक वर तुमचा प्लॉट आहे. प्लॉट नाही आहे. का? आपल्याला कसं आहे, हा, प्लॉट हा. जास्त दिवस टिकला पाहिजे टेम्परेचर मध्ये, हा, या हिशोबाने ऑर्गॅनिकचं ऑर्गॅनिक वर तुम्ही केलं की प्लॉट टिकतोय, टिकतो. हा, नाही का? आणि तुमचं जे हे होणार आहे म्हणजे पीक निघणार आहे, नाही का? फुटवे एवढे येते, त्यानंतर अजून त्याला फुलं तर आलेले नाही. हा. आता फुटवेच निघून राहिलेत. आताशी कुठं मुळं फुलं निघायला लागले. अशी फुलं आताशी निघायला लागली. बरोबर. अजून 15-1 दिवस जातील फुलं निघायला. बरोबर. नाही, वाढ पण चांगली झाली, हा. फुटवा भरपूर आहे प्रत्येक ह्याला joint ला. ब्रँचिंग प्रत्येक ठिकाणी. हा, ब्रँचिंग पण चांगलं झालंय, ग्रीनरी पण चांगली आहे, है ना? हो. मग बाकी तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना सांगेन की कृषी महाजनचं तुम्ही खतं औषधं वापरा, तुम्हाला रिझल्ट चांगले येतील आणि तुमचं पिकं जास्त दिवस टिकल आणि तुमच्या कमी खर्च येईल. कमी खर्च एवढं टेम्परेचर हा, मध्ये. टेम्परेचर मध्ये सगळ्यात जास्त वापरलंच पाहिजे. बरोबर. बाकी तुम्ही दुसरी ज्यांना प्लॉट टेम्परेचर मध्ये टमाट्याचे वगैरे टिकवायचे असेल त्यांनी जर ऑर्गॅनिक वापरलं सगळ्यात जास्त बेस्ट राहील. बरोबर. कांद्याला पण एकच नंबर रिझल्ट आहे. है ना? पात्यांची साईज वगैरे आणि संख्या कलर वाढली. बिलर कलर चांगला. वगैरे पण चांगला राहते. हो. बरोबर. चालेल, ठीक आहे. हो. धन्यवाद. धन्यवाद.